नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिवराज सिंग चौहान नवीन केंद्रीय कृषी मंत्री याबाबत आज प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट कर्जमाफी या संदर्भात कोणता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला व शेतकऱ्यांसंबंधित कोणती अशी माहिती उपयुक्त माहिती सांगितली ज्यामुळे शेतकऱ्यांना खुशखबर होणार व शेतकऱ्यांच्या फायद्याचे व हिताचे निर्णय घेतले त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत आपण घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, नवीनच आता लोकसभा निवडणुकीमध्ये नव्या मंत्र्याची पदभार आता स्वीकारलेला आहे। तर त्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स आज शिवराज सिंग चौहान यांनी घेतली। त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी जे काही आम्ही हिताचे निर्णय घ्यायला लागेल ते आम्ही हिताचे निर्णय घेऊ असं देखील त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले। आणि त्यांचे हमी भाव आणि त्यांना जे काही त्यांचं पीक निघते त्या पिकासंदर्भामध्ये कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेता येईल की त्यांच्या भावामध्ये हे तडजोड करून त्यांचा भाव हा उतरती कडा नसता तर आमच्या सरकारमध्ये आता त्यांचे भाव चढलेले दिसणार आहे या संबंधित माहिती दिली। व कृषी सखी ही योजना देखील या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना देखील आम्ही मोठं करण्याचं अर्थसहाय्य केलेलं आहे। आणि जे काय आम्ही केंद्रीय मंत्र्याकडून केंद्रीय पंतप्रधान मोदीकडून जे 6,000 रुपयाची वार्षिक राशी देत आहे ते आम्ही अविरत 5 वर्ष देऊ असं देखील त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं। आणि अन्नदात्या शेतकऱ्याला बळीराजाला कुठंच आम्ही काही पडू देणार नाही। आणि आगामी आता अधिवेशनमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा जो काय रखडल्या गेलेला आहे त्या संबंधित कोणतं महत्त्वाचं पाऊल उचलणार आहे। कारण आता नवीन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेणार असं सांगितलं। पण त्यात आता महत्त्वाचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांचा एकच आहे, तो म्हणजे कर्जमाफीचा। तो तिढा सुटणार का की तो तिढा तसाच राहणार आहे या संबंधित बघण्यासारखं आहे। कारण आगामी काळामध्ये आता अधिवेशन आहे, ह्या अधिवेशनच्या काळामध्ये शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे एक शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हमी भाव, त्यानंतर शेतकऱ्यांच्या सोयाबीनची भावांतर योजना आणि शेतकऱ्यांची रखडलेली जी काही कर्जमाफी आहे या संदर्भामध्ये कोणता महत्त्वपूर्ण निर्णय घेते याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे डोळे टिपलेले आहे। आणि हा निर्णय जर शेतकऱ्यांसाठी घेतला तर शेतकऱ्यांना गोड बातमी असणार आहे। कारण 3 ते 4 2016 पासून 2019 पासून 2024 चालू आहे या संदर्भामध्ये इतके 5 ते 6 वर्षाचा काळ लोटलाय। अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेला आहे। 6,56,000 शेतकरी हे महाराष्ट्रातले कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहे। त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आता आस लागलेली आहे। कारण केंद्रीय मंत्रिमंडळ हे स्थापित झाले आहे, कॅबिनेट मंत्री, आणि त्यामध्ये कृषी मंत्र्याचं खातं हे शिवराज सिंग चौहान यांच्याकडे असल्याने आता समोरच्या अधिवेशनामध्ये आता कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेतील व कर्जमाफी संदर्भामध्ये काय अपडेट राहील हे आपल्याला बघण्यासारखं आहे। आता बघूया शेतकरी मित्रांनो, आता समोर आपल्या संदर्भामध्ये काय तोडगा काढते हमीभाव व कर्जमाफी या दोनच अटी, हे दोनच असे निर्णय आहे की शेतकऱ्यांचं सरकार हे शेतकरी ह्याला हलवू शकेल। महाराष्ट्रामध्ये खूप मोठा तडाखा बसल्यामुळे आता कर्जमाफीचा निर्णय घेणे हे त्यांना अनिवार्य असणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।